टावणीच्या स्वरात बोलायचं, म्हणजे हाताखालचे लोक होते. आणि माझा उल्लेख जो पहिल्यांदा 31 वर्ष तहसीलदार असा केला तो चुकीचं सांगण्यात आलं. वास्तविक पाहता निवेदकाला ते माहिती नव्हतं. तर मी तळागाळातून वर आलोय. मंडलाधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार. मला तहसीलदार म्हणून फक्त 2 वर्ष मिळाली. आणि मी ठामपणानं सांगतो की आपण जे क्षेत्र निवडलंय त्याची जर श्रद्धेनं सेवा केली तर त्याचं निश्चित फळ चांगलं मिळतं. आणि ते मला मिळालं. हे सांगतो कशामुळं, तर आमचं महसूल खातं हे बदनामीचं खातं आहे. महसूल खातं हे भ्रष्टाचारी आहे असं समजल्या जातं. आणि आहे, वास्तविकता असेल. परंतु मी मास्तर सारखी नोकरी महसूल खात्यात केली आणि त्याचं फळ मला असं मिळालं की माझी 2 लेकरं. पहिलं लेकरू अमेरिकेला आहे, थोरलं 10 लाख महिन्याला पगार उचलतंय. आणि दुसरं लेकरू माझ्या सोबत आलंय, सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि माझी सुनबाई तीही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. म्हणजे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. कशामुळे होतं, तर आपल्या कर्मामुळे होतं. आणि त्याचं फळ मला मिळालेलं आहे. लोकांमध्ये जो गैरसमज आहे की पोलिसांची, तलाठ्यांची, तहसीलदारांची लेकरं चांगली निघत नाहीत, हा अतिशय गैरसमज आहे. आपण जर आपलं काम इमानी इतबारे केलं तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. आता मी मुख्य विषयाकडे येतो. या वाईच्या 5व्या कथासंग्रहाच्या पूनमजीच्या प्रकाशनाला मला त्यांनी फोन केला निमंत्रणाचा. परंतु 400 किलोमीटर आहे हो बीड. काही सोपं आहे का? माझा अंबाजोगाई पुन्हा तिथून पुढं. आणि सध्या मी थोडा अडचणीत आहे. जान्हवी माझी पत्नी जी सोबत बरोबर आहे, तिला कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तिला सोडून मला येणं शक्य नाही. तर त्या म्हणल्या दोघंही या. मी म्हणलं नाही शक्य, तुम्ही कार्यक्रम उरकून घ्या आणि मला फोटो पाठवा. परंतु ते आपल्या हातात काहीच नसतं. वाईच्या गजाननाला वाटलं तू फार तट करायला लागलास का, तुला यावंच लागेल. आणि म्हणून भाचीचं लग्न औरंगाबादला निघालं आणि मला मिसेसला औरंगाबाद पर्यंत यावं लागलं. आणि तिथं माझा हा धाकटा मुलगा पुण्याहून आला आणि त्यानं सांगितलं की भाऊ म्हणतो मला, तो भाऊ 2 दिवस माझ्याकडे राहायला चला ना. आणि मग पुण्याला आलो आणि नेमका यांचा मेसेज आला. अरे मी म्हणलं मी पुण्यात आलोय. आणि मग त्या म्हणल्या मग आता या ना तुम्ही, 6 तारीख ठरली. आणि असा हा योगायोग जुळून आला. आणि त्याच्यात पुन्हा अडचण अशी आली की वाईला यायचं कसं. कार आहे, ड्रायव्हिंग मला येते, पण कशी येते, सगळा रस्ता माझ्याच बापाचा पाहिजे तर मला ड्रायव्हिंग येते, नाहीतर ते नाही मिळ जमत. आणि वाईचा घाट जिथं अफजल खानानं हात टेकले तिथं माझी काय कथा. वाईला जायचं म्हणलं हे शक्य नाही. काल पोरगा आमचं एवढं दमलं म्हणतात. मी पूनमजीला फोन केला, म्हणलं मी ओला करून येतो, आम्ही 2 जण कॅबनं येतो म्हणलं. परंतु लेकराला काही ते जमना, त्याच्या बुद्धीला पटेना. ते संध्याकाळी त्यानं प्लॅन केला दोघं नवरा बायकोनं आणि सांगितलं की म्हणलं भाऊ मी येतो सोबत, चला म्हणला. आणि मुलगा आणि सून दोघही जण माझ्या सोबत आले. खूप आनंद वाटला की त्यानं मला माझ्या शब्दाला किंमत देऊन त्याचे सगळे प्लॅनिंग, खरं तर त्यांची अॅनिव्हर्सरी झाली काल परवा, तर ते प्लॅनिंग कॅन्सल करून मला सोबत घेऊन या ठिकाणी तो आला. दोघही नवरा बायको आले. असा हा योग जुळून आला. पूनमजी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर अक्षरशः त्यांच्या कथेनं आम्हा दोघाही नवरा बायकोला भारावून गेलो. कारण त्यांची प्रत्येक कथा, प्रत्येक शब्द न शब्द मी वाचला आणि ती प्रस्तावनेतून मी व्यक्तही झालोय. ती सर्वांनी तुम्ही प्रस्तावना ऐकलीये, मी कशी लिहिली आहे ती. मी रात्री जागलो त्या प्रस्तावनेसाठी की एवढ्या मोठ्या चांगल्या कथेला प्रस्तावना ही तशीच पाहिजे. आणि म्हणून ती मेहनत घेऊन मी प्रस्तावना लिहिली. याच्यापेक्षा मी वेगळं काय व्यक्त व्हावं. परंतु वाईबद्दल मला एक वेगळंच आकर्षण होतं. आणि ते कधीपासून होतं, 4थीला असल्यापासून. 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास आहे सगळा, आजही तो आहे. तर त्याच्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी, वाईच्या घनदाट जंगलामध्ये, पाचगणीच्या परिसरामध्ये, महाबळेश्वराच्या परिसरामध्ये अफजल खानानं मूर्तीची तोडफोड करत प्रतापगडावर स्वारी केली. आणि त्या अरण्यामध्ये महाराजांच्या सैन्यानं अफजल खानाच्या फौजेचा धुवा उडवला. अशी जी आख्यायिका होती त्या इतिहासात, तेव्हापासून मला वाईचं आकर्षण होतं. परंतु वाईकडं यायला मला नाही जमलं, नोकरीमुळेही जमलं नाही.
पाहायलाही जमलं नाही. अक्षरशः प्रतापगडावर मी अजून गेलो नाही. आणि आमची महसूल खात्याची नोकरीच अशी, तुम्हाला सांगतो, पोलीस खातं आणि महसूल खातं याला वेळेचं बंधन नाही. बाकीच्या खात्याचे कर्मचारी 8 तास ड्युटी केली, घंटी वाजवायची, निघाले, पुन्हा दुसरं काम नाही. परंतु आम्हाला रात्री 12 वाजता जर कलेक्टरचा फोन आला की या ठिकाणी नदीला पूर आलाय आणि तिथं माणसं अडकलेत, तुम्हाला जावं लागेल, या ठिकाणी आग लागलीये, तुम्हाला तिथं जावं लागेल, आणि म्हणून मग इतकी तकतक असायची. आणि माझी बायको माझ्याही पेक्षा वर चढ. मला जर कुठं सकाळी लवकर जायचं असलं तर तिला मी सांगायचं की थोडं पाणी ठेव गॅसवर किंवा आंघोळीची माझ्या तयारी करून ठेव, तर तिनं मला उत्तर द्यायचं, तुम्ही असं करा ना, रात्रीच आंघोळ करून झोपा ना, सकाळी कधी उठायचं, कधी पाणी तापवायचं, कधी तुम्ही जायचं, म्हणजे इतकं माझ्या पुढे 4 पावलं. तर अशा नोकरीच्या मेळामध्ये मला इथपर्यंत यायला जमलं नाही. परंतु तो एक योग गेल्या 2 वर्षापूर्वी आला आणि पूनमजीच्या घरी मी माझा थोरला मुलगा, सुनबाई आणि नातवंड घेऊन, ससाने सरांची माझी जवळजवळ 1-2 तास चर्चा झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. परंतु आज येताना मात्र इतकं छान वाटलं. किती भाग्यवान आहेत तुम्ही, किती परिसर आहे तुमचा सुंदर वाईचा. तो रस्ता संपूच नये अशी कल्पना येत होती कारमध्ये बसल्या बसल्या. आमच्याकडे नाही हो असं. दुष्काळी जिल्हा आहे आमचा बीड जिल्हा. असतील काही 1-2 ठिकाणं, परंतु निसर्ग सौंदर्य ज्याला म्हणतात ते वाईच असावं. आणि कथेचं तर काय बाबा लाजवाब, त्याच्यात काही विषय नाही. कथा लिहिण्याचा प्रयत्न मीही केला जीवनामध्ये. मी 4 कथा लिहिल्या जिंदगीत, सगळ्या कथा बर का, कथा संग्रह नाही. त्याच्यामधली पहिली कथा उचल, दुसरी कथा मुराळी. मुराळी शब्दाचा अर्थ कळतोय का तुम्हाला? मुराळी, मुराळी म्हणजे नव्या नवरीला पहिल्यांदा सासरी जो जातो त्याला मुराळी म्हणतात. उचल हा शब्दही माहित असेल, कारखान्याकडून जे लेबर उचल घेतात म्हणजे तो ऍडव्हान्स घेतला जातो त्याला उचल म्हणतात. तिसरी कथा लिहिली महादूचं झेंडावंदन, एका गरीब विद्यार्थ्यावरली. आणि चौथी कथा लिहिली माझी हरवलेली झोके पंचमी. संपला माझा कथा लेखनाचा प्रवास आणि मी कवितेमध्ये गुंतलो. मला पूनमजीनं बऱ्याच वेळा सांगितलं की सर तुम्ही कथा उत्कृष्ट लिहू शकता, परंतु कसं सुरू करायचं, कुठं थांबायचं, कसं संपवायचं, कुठून बाहेर पडायचं मुश्किल आहे ते. कविता लिहिणं सोपं आहे हो. आणि सध्याचा जमाना असा आहे, तुम्हाला सांगतो मी मगाशी जमाना कसा आहे सांगितला. मेसेज वाचिना हो कुणी आता व्हॉट्सअपला, श्रद्धांजलीचा आहे का वाढदिवसाचा आहे का काय, खाली 2 फुलं टाकायचे, असं करायचं हो. वाचित ना कोणी मेसेज असा. इतका जमाना गडबडीचा निघालाय. तुम्हाला आता इकडं काय शब्द वापरतात काही माहित नाही, पण मला मगाशी पूनमजीचा फोन आला. कुठपर्यंत आला? मी त्यांना म्हणलं 0 मिनिटात येतो. या 0 मिनिट कुठलं, 1 मिनिट तर म्हणावं. आणि ते 0 मिनिट म्हटला वरून अर्धा तास धरायचा असतो. मोबाईल निघाल्यापासून तुम्हाला सांगतो मी खरं कोणी बोलच ना, कोणी खरं बोलना. ते मोबाईलवर बोलता बोलता कुठं आलं गणपती दर्शन घ्यायला लागलो, ते घाटात असते. म्हणजे असा जमाना निघालाय. म्हणजे इतकी स्पीड वाढली आहे की आपल्याला 4G जमाना. आता मला पोरग म्हणलं भाऊ तुम्ही 5G घ्या, लवकर अपलोड होईना तुमचे व्हिडिओ, 5G घ्या वाटायले. म्हणजे इतकी स्पीड वाढली आहे की गुड मॉर्निंग पहिलं म्हणत होतो आम्ही मोबाईलवर, आता GN ओके म्हणत होता के. हा आम्ही दिवस मॅच बघायचो क्रिकेटचा 50 षटकाचा. मी तर असा चेंबर मध्ये टीव्ही मुद्दाम, मला क्रिकेटचं वेड आहे म्हणून मागवायचो. आणि दिवस 50 षटक. आता किती झाले? 20 तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी 10 निघतंय का नाही बघा तुम्ही. म्हणजे अहो ही पिढीच सिझरिंगची आहे, नॉर्मल डिलिव्हरीची नाही. सांगा खोटंय का याच्या? नॉर्मल डिलिव्हरी होईच ना दादा. कवितेचं सुद्धा आणि अपत्याला जन्म देण्याचं सुद्धा मोठं दिव्य आहे. कविता करताना कळा देऊन या माता, जशी बाळा प्रसवते तशा कवीला वेदना होता कविता जन्मते. कविता उगाच नाही जन्मत.
त्याला प्रसूतीच्या कळा लागतात आणि मग बायको टिंगल करते माझी, मी चहा आणून ठेवला तुम्ही लक्षच देईनच. माझं ते वात्रटिकेचं डोक्यात चालू असतं आणि रोज बातम्या ऐकला की मी शालीतून जोडे मारतो, कुणीही असो हो. आणि आता तर मी अण्णा हजारे झालोय. आता मला भीतीच नाही. नोकरी असताना तरी सरकारच्या विरोधात बोलता येत नव्हतं, कोणाच्या पुढाऱ्याच्या विरोधात बोलता येत नव्हतं. आता खरं बोलायला काहीच हरकत नाही. परवा ती घटना झाली तुम्हाला मी सांगतो, भोले बाबाची, उत्तर प्रदेशातली. तुम्ही बातम्यात ऐकलं असेल. त्याच्यावर मी परवा लिहिलं होतं, काय कामाचा बाबा भोले आणि उघडा करून हा नाटवले, हे त्याचं शीर्षक होतं. आणि त्याच्यात मी असं लिहिलं होतं की दुर्घटना झाल्यावर चौकशीला सुद्धा त्याने माणसं पाठविली नाहीत आणि पळून गेलेल्या भोले बाबानं मेलेली माणसं उठविली नाहीत. महाराज असला तरी त्याचं पाप देवाला सहन होत नसतं आणि गोंदू बाबाचं ऐकून कधीच मन परिवर्तन होत नसतं. कीर्तन प्रवचनाची सुपारी घेणारे कुणीच खरे संत नसतात आणि पोटासाठी परमार्थ करणारे कधीही भाग्यवंत नसतात. आताच्या संतांना जाकीट, पाकिट आणि बसायला क्रेटा कार लागते, बरोबर की नाही? आताच्या संतांना जाकीट, पाकिट आणि बसायला क्रेटा कार लागते आणि त्यांच्या नाश्त्याला सुका मेवा आणि जेवणाला तुपाची धार लागते. त्याने ठरवलेल्या सुपारीपेक्षा तो कमी पैसे घेत नाही. अहो, कीर्तनकार एवढे पैसे घ्यायलेत की पंक्तीला मुरमुरे वाटावं लागायलेत. शेवटच्या पंक्तीला पट्टीच संपायली गावानं गोळा केलेली, तर त्याची फीस काही ते कमी करीनात. आणि म्हणून त्याने ठरवलेल्या सुपारीपेक्षा तो कमी पैसे घेत नाही आणि पाकिटात थोडे कमी देऊन बघा, पुढच्या वेळी महाराज येत नाही. देवाने चांगली बुद्धी देऊनही वेड्यासारखे वागू नका आणि अशा भोंदू आणि सुपारी बाबांच्या कुणीही नादी लागू नका. हे असं निर्भीड आणि वास्तव लिहिणारी माझी लेखणी. आणि पूनमजीचा रोज सकाळी त्याचा नाश्ता असतो, चहा असतो आणि त्यांचा अभिप्राय रोज सकाळी व्हॉट्सअपवर वाचल्यानंतर येतो म्हणजे येतोच. एक दिवसही त्या चुकत नाही आणि रोजचा विषय असतो तो. तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं तर मिरगेंची कविता आणि वात्रटिका या नावानं माझं चॅनल आहे. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही माझी सवत झालात, माझ्यापेक्षाही जास्त व्ह्यू घ्यायला लागलात तुम्ही, नाही तर पुरुषाच्या चॅनलला एवढे लाईक नसतात म्हणल्या. म्हणलं मला काही माहित नाही, परंतु मी आपलं व्हिडिओ टाकत राहतो. तर तात्पर्य सांगायचं म्हणजे मला जी मघाशी शीघ्र कवी ही उपाधी दिली, ते शीघ्र कवी याला म्हणतात की दररोजच्या विषयावर अत्यंत तीव्रतेनं लिहिता यावं, याला शीघ्र कवी म्हणतात. पटकन कविता करता यावी आणि ती सुद्धा मनाला ठसली पाहिजे लोकांच्या, याला शीघ्र कवी म्हणतात. आणि ती निसर्गानं मला ती देणगी दिलेली आहे. त्याचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी नायब तहसीलदार असताना डेप्युटी कलेक्टर बरोबर पुण्याला राज्यस्तरीय महसूल सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सूत्रसंचलन आम्ही दोघं करायचो, फेटा बांधून काळू बाळू सारखं तमाशातल्या. आमचा 3 दिवस तो कार्यक्रम असायचा, सांस्कृतिक कार्यक्रम. आणि त्याचं सूत्रसंचलन माझ्याकडे होतं. आणि त्यावेळी मला कलेक्टर साहेब माझ्या पुढे आले, मला वाटतं शर्मा का कुणी असेच कलेक्टर होते, ते आले माझ्याकडे. म्हणले, मिरगे, आता ते माझ्यापेक्षा कमी वयानं असली तरी पोस्ट मोठी असली की आमच्या खात्यात वॉशिंग खूप असते, ते आरतूर बोलतात. मिरगे म्हणले, आपल्याला सुरुवात अशी करायची, समोर कमिशनर बसलेले आणि तुझ्या एंट्रीलाच असा महसूल टच पाहिजे, असं नेबळट संचलन मला नकोय. आणि आमच्याकडे आदेश दिला की अंमलबजावणी करावीच लागते. कशी करायची हे विचारत नाही, ते ऑर्डर देतात वरून की 50 माणसाची रेस्ट हाऊसला जेवायची सोय करा. या करा म्हणजे बायकोचं मंगळसूत्र मोडू का? अहो, अशा अडचणी आल्या मला सर्व्हिस मध्ये. पण ते वरून फोन यायचा की एवढी सोय करा आणि एवढे गावरान चिकन करा, एवढे बॉयलर काय असतं ते कर. मी तर माळकरी आहे, पण ते करावं लागायचं. तर असा आदेश कलेक्टरनं सोडला. घाबरून गेलो मी, घामाघूम झालो, मागा आलो, काय करावं काय. मग आमच्या जवानीमध्ये एक चित्रपट रंगलेला होता मोठा, त्याचं नाव पिंजरा होतं, माहित आहे? इथं प्रौढ वर्ग जास्त आहे त्याच्यामुळे माहित आहे. आणि त्या पिंजऱ्यातल्या लावण्या आणि गाणे इतके सुप्रसिद्ध होते, त्याच्यातला एक मुखडा निवडला मी 2च मिनिटामध्ये. आणि तो मुखडा माझ्या एंट्रीला मी वापरला. ऐकवतो मी तुम्हाला.
हे खातलंय न्यार याचं येगळच वार याला कुणाचं मोठेपण सोसना. हे खातलंय न्यार याचं येगळच वार याला कुणाचं मोठेपण सोसना. ह्याचा महसुलाचा तोरा थाट राजावानी सारा इथं गोरटा पुढारी पोचना. ह्याला पंचनाम्याची गोडी र नको उगाच छेडा छेडी र. खऱ्या खोट्याचा कारभार हितला 17 कामाला एकच गडी. बरोबर आहे की नाही? तहसीलदारच्या मागे 17 लफडे हो. एक विषय नसतो गुरुजीसारखा गणितासारखा, 17 लफडे आणि त्याला ते निस्तरावं लागतात. आणि म्हणून खऱ्या खोट्याचा कारभार हितला 17 कामाला एकच गडी. सोंगा ढोंगानं काम उरकती माणसं थोडी पर पावर बडी. जिर रजी. अशी आमची एंट्री झाली स्टेजवर आणि कमिशनरनं टाळी वाजली, पिटले पैसे, नोकरीचं सोनं झालं. तर याला शीघ्र कवी म्हणतात. आणि मग मला जसे जसे प्रसंग येतील, आणि मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु माझ्या डिपार्टमेंटला मराठवाड्यामध्ये मिरगे म्हटलं त्यार त्याच्या नादी लागू नका म्हणायचं. स्टेजवर तो आहे का नका मग. तर असा प्रसंग जसा समोर येईल त्याच्यावर मी लिहायचं. आणि वात्रटिका खरं तर कशाला म्हणतात की आपल्या 4च ओळीमध्ये अशी कोपरखळी हाणावी लागते की त्याला झोंबलं पाहिजे, थोडी का विना आग झाली पाहिजे, त्याला म्हणतात वात्रटिका. तर मी पहिली वात्रटिका माझी गाजलेली सांगतो. आम्ही 90च्या दशकामध्ये एक सर्वे केला होता दारिद्र्य रेषेचा. तो पंचायत समितीकडून करून घेतला, परंतु त्याचे मुख्य आम्ही होतो अध्यक्ष. तर त्याच्यामध्ये मला वास्तव असं कळालं की दारिद्र्य रेषेत नाव घालायची इतकी मरमर पुढाऱ्याची सुद्धा की माझ्या बायकोचं तरी घाला. आणि म्हणून त्याच्यावर मी वात्रटिका लिहिली की दारिद्र्य रेषेत नाव यावे इच्छा माझी फार आहे आणि अर्ध्या किमतीचे धान्य न्यायला स्वतःची कार आहे. आहे का नाही वास्तव? महिला आरक्षणामुळं बायको निवडून आली आहे. महिला आरक्षणामुळं बायको निवडून आली आहे आणि शिक्क्यावरची सही मात्र नवऱ्यानंच केली आहे. अहो सरपंच यायचे आमच्याकडं आणि त्याच्या बगलाच्या खिशामध्ये शिक्का असायचा, बायकोचा शिक्का नावाचा. हे घ्या साहेब, लवकर टँकर सोडा आमच्या गावाला, पाण्याचं पाणी टंचाई झाली. आज सरपंचाची सही हे काय म्हणजे बायकोची सही. म्हणून हे महिला आरक्षण जे म्हणतात ना, कसलं स्वातंत्र्य आलंय? 4-2 महिला असतात राजकारणामध्ये, बाकीच्याला नाही स्वातंत्र्य, नवरेच सगळा कारभार बघतात. म्हणून महिला आरक्षणामुळे बायको निवडून आली आहे आणि शिक्क्यावरची सही मात्र नवऱ्यानंच केली आहे. क्रिकेटचं मैदान आणि संसद भुवन यात भलतच साम्य आलं आहे. पहिलं नव्हतं, आता क्रिकेटचं मैदान आणि संसद भुवन यात भलतच साम्य आलं आहे आणि दोन्हीकडेही हेल्मेट वापरणं जरुरीचं झालं आहे. बरोबर आहे की नाही? कोण कधी काय फेकून मारील सांगताच येईल मंत्रालयामध्ये. त्याच्यामुळं याला वात्रटिका म्हणतात आणि याला शीघ्र कवी म्हणतात. तर नक्कीच मी विनंती करेन सर्वांना की पूनमजीकडून लिंक घ्या आणि माझ्या रोजच्या विषयावरची वात्रटिका अगदी नाश्ता केल्यासारखं फ्रेश वाटतं. ज्याला लागायचं ते लागतं, ते आपल्याला काय करायचं. परंतु मला विरोधी पक्ष नेत्याचे सुद्धा फोन आले. रजनीताई पाटलाचा नवरा अशोक पाटील, आता त्यांचा फोन माझ्याकडे नव्हता सेव. ते म्हणले मी दिल्लीहून अशोक पाटील बोलतो. म्हणले सर तुम्ही काय करता उद्योग? म्हणले मी रजनीताई पाटीलचा नवरा आहे आणि तुम्ही माझ्या विरोधात लिहिलंय, पण मला आवडलं बरं का. किती मोठ्या मनाचे माणसं असतात ते. त्यांनी तसं फोनवर मला कमेंट दिली, मला आवडलं म्हणले आणि आवर्जून मी तुमची भेट घेणार आहे तिकडे आल्यानंतर. प्रीतमताईचेही फोन येतात हमेशा, पंकजाताईचेही येतात, त्यांचे पर्सनल व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे आहेत आणि कविता तुमची आवर्जून पाठवा असं सांगतात. परंतु मी तृप्त नाही पूनमजीच्या कथा वाचल्यानंतर. मी मुद्द्यावर येतो की अशा वेगवान जमान्यामध्ये पूनमजीनं सर्वांना खिळवून ठेवलंय, बांधून ठेवलंय. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की त्यांचा कथासंग्रह विकत घेऊन वाचा. एवढा वाचण्यासारखा आणि एक एक वाक्य अत्यंत स्वतःच्या जीवनातल्या अनुभवाचे बोल आहेत ते. आणि ती नैसर्गिक देणगी असते. असं ओढून ताणून प्रतिभा कोणी आणल्यानं कोणी कवी होत नाही, कोणी लेखक होत नाही. त्याला नैसर्गिक देणगी लागते. आणि मला माझ्या
जसं पूनमजीला असं म्हणतात की बाबा यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात असतो, परंतु ह्या यशस्वी स्त्रीच्या हाती हे यशस्वी गणित आहे बसलेलं. आणि ह्याने जर मनात आणलं असतं तर त्यांना पुढे येता आलं नसतं, त्यांना कथासंग्रह काढता आले नसते. म्हणून मी त्यांना आधी धन्यवाद देतो की त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे की त्यांनी बायकोला पुढे येऊ दिलं आणि एवढं प्रसिद्धीच्या झोतावर नेलं. तसंच माझ्या बायकोचं आहे. माझी पहिली श्रोता ती आहे. मी पहिली कविता झाली की तिला वाचून दाखवतो आणि ती एवढी सुजान श्रोता आहे की त्याच्यात काटछाट करायची असली तर ती सांगते की हा शब्द काढा तुम्ही, तुम्हाला अंगलट येईल. ही सांगते ती सूचना, आणि तिचं ऐकणं बरोबर तसं होत असते. त्याच्यामुळे मी तिचं ऐकतो. पहिली श्रोता आहे ती, सुजान श्रोता आहे आणि अत्यंत संवेदनशील लेखक आहे. तिचा एक प्रसंग सांगतो मी की आमच्या कॉलनीमध्ये, प्रत्येकाच्याच कॉलनीमध्ये गुरखा असतो वॉचमन सारखा. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला 8ला संपवायचं आहे. तर हा गुरखा रात्री काठी आपटी येतो. तर एके दिवशी आमच्या दारासमोर रात्री 2:30 वाजता गुरखा आला आणि काठी दारावर वाजवू लागला. उठो छोटा गुरखा आया, उठो छोटा गुरखा आया. आम्ही झोपलेलो होतो दोघं. म्हणलं कोण वाजवायले दार? उठलोत आम्ही. रात्री दार उघडलं तर तो गुरखा होता आणि त्याच्या सोबत 4 वर्षाचं लेकरू होतं. आणि थंडी मी म्हणते, परंतु ते लेकरू झोपणं गेलं. पप्पा बरोबर यायचंय, त्यानं हट्ट केला आणि ते राऊंडला ते लेकरू. आणि मग तेवढ्याच प्रसंगात तिनं पाणी दिलं प्यायला आणि तिच्या मनात विचारचक्र सुरू झालं की ह्या लेकराचं भवितव्य काय, की हे पुन्हा काठी चापटिणार का बापासारखी, याचं काय होणार पुढं. आणि मग तिचं विचारचक्र सुरू झालं आणि त्यातून तिनं छोटा गुरखा नावाचा प्रसंग लिहिला. त्याला त्या काळात, म्हणजे त्या गोष्टीला मला वाटतं 10-12 वर्ष झाली असतील, 10-12 वर्षापूर्वी सकाळनं 300 रुपये पाठवलं होतं मानधन तिला ते प्रकाशित करून. एवढा हृदयस्पर्शी प्रसंग तिनं लिहिला होता आणि हेडिंगच असं दिलं की उठो छोटा गुरखा आहे. आणि म्हणून ईश्वर जे म्हणतो की देव जोड्या बांधतो, वरून बांधतो जोड्या, आणि तो त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि बायाही ओढाला फेऱ्या घालतात, पण आमच्यासाठी पुराणात तशी काही सोय नाही. पिंपळाला घालायच्या का बाबळीला घालायच्या का कसं, परंतु तोंडावर म्हणून नाही, परंतु जोडीदारिणीचा सहभाग असतो. तुमचं सर्वांग प्रतिष्ठान जरी असलं तरी अर्धांगाला माझं फार महत्व आहे आणि ते महत्व मी देतो तिला. तर तिच्या साथीनं मी हे नोकरीवर असतानाही करू शकलो. संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता हे तुमच्याकडं यांच्यामुळं माझा संपर्क आला. इथून पुढे मी नक्कीच आपल्या संपर्कामध्ये राहील, माझं साहित्य तुम्हाला ऐकविल. आता आपण कथेच्या माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे वळूया. मी माझ्या 2 कविता आपल्याला ऐकविण्यासाठी निवडल्या आहेत. आता मगाशी विषय झाला की कविता लिहित असताना अडचण अशी निर्माण झाली की सगळे इंग्लिश स्कूलचे लोक यायले. दादा मराठीचा अर्थच कळलं कोणाला. माझी उद्ध्वस्त वाडा नावाची एक कविता आहे, त्याच्यामध्ये मला 36 शब्दाचे अर्थ फेसबुकला द्यावे लागले. लोकांनी कमेंट केल्या की सर आम्हाला एक काहीच कळलं नाही याच्यातलं. मी आता ताजा अनुभव सांगतो. परवा बायकोचं ऑपरेशन झालं माझ्या, त्यावेळेस मला मोबाईल नंबर विचारला डॉक्टरनं. तर मी सांगितलं लिहा 94 212 78 312 सांगितलं मी पटकन. तर त्यांनी 94 212 78 पशी पेन घासायला लिहिताच येईन. MBBS डॉक्टर हो, 78 लिहिता येईन. मी म्हणलं 78 पटकन लिहिलं त्या. म्हणजे एवढं इंग्रजीचं प्रभुत्व झालंय आणि मराठी माय मराठीला एवढी दैन्य आली आहे की कोणाला काही कळलं. मी कविता संग्रह काढला शिराळ नावाचा, परभणीच्या कलेक्टरला भेट दिला. मला पाहिल्याबरोबर म्हणले शिराळ म्हणजे काय. आता कसं काय माहित आहे शिराळ म्हणजे काय, इकडे शब्द काय वापरतात मला माहित नाही. इथं शिरवाळ म्हणतात वाटतं, आमच्याकडे शिराळ म्हणतात. की सूर्यावर ढग आल्यानंतर, अत्यंत तीव्र उन्हामध्ये सूर्यावर ढग आल्यानंतर जी सावली पडते, ती सावली एवढी सुखावून जाते ती सावली संपूच नाही असं वाटतं, त्याला शिराळ म्हणतात. आणि त्या नावानं माझा कथासंग्रह, माझा कविता संग्रह मी प्रकाशित केलेला आहे. तर अशी मराठीची अडचण यायला लागली. त्याच्यामुळं कविता सुद्धा सध्या अत्यंत सोप्या शब्दात असावी, समजण्यासारखी असावी, अशा 2 कविता मी निवडल्यात आणि इथली पब्लिक पाहून निवडल्यात की इथं प्रौढ वर्ग सगळा आहे आणि आपण जो काळ अनुभवलाय
मलाही आता 60 वर्ष झाले. आपण जो काळ अनुभवलाय तो काळ आताच्या लेकरांच्या नशिबात नाही. आणि म्हणून त्या 2 कविता मी निवडल्यात. मी आपल्याला त्या कविता ऐकवतो आणि 5 मिनिटांमध्ये आपली रजा घेतो. त्यातली एक कविता आहे एकत्र कुटुंब. होतं का नाही आपल्याकडे एकत्र कुटुंब? आणि किती माणसाचं असायचं, ओसरीवर पंगत बसायची आणि काय तो थाट होता. दिवाळीच्या वेळेस सगळेजण जमायचे. आता कुठलं कुटुंब एकत्र राहिलंय काय, कठीण झाला सगळा काळ. आणि मग ते दिवस डोळ्यासमोर येतात आणि मग त्या भावना जागृत होऊन कविता तयार होते. तर ही कविता मी पहिली वाचतो माझी, एकत्र कुटुंब. माझ्या लहानपणी आमचे एकत्र कुटुंब असायचे. आजी आजोबा चुलत भाऊ एकत्र जेवायला बसायचे. दिवस शिल्लक असतानाच आई स्वयंपाकाला लागायची. दिवस शिल्लक असतानाच माझी आई स्वयंपाकाला लागायची आणि एका पंक्तीला अख्ख्या वांग्याची किलोभर भाजी लागायची. एकमेकाशी सगळी माणसं किती प्रेमानं वागायची. देवघरासमोर ओसरीवर आजी गोष्टी सांगायची. हाती पडेल ते काम करून माझी आई दमायची. पण माहेरी जाऊ नाही दिले तरी पुन्हा इथेच रमायची. वेगळा कसलाच हिशोब नव्हता. एकत्र मालमत्ता होती आणि सगळ्या घरावर माझ्या आजीची एक हाती सत्ता होती. आजीचा शब्दच कोणी मोडत नव्हतं. घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा. आता आमच्या घरचे सुद्धा विचारते तुम्ही किती भाकरी खाणार आहे, कारण मावशी लावलेल्या आहेत. बायकोला आता करणं होईना आणि मग तिला ती गुत्त दिलेलं आहे स्वयंपाकाचं. तुम्ही किती खाणार आहे, तर मग आधीच चापून बघावं लागतं. परंतु तसं नव्हतं हो. काय आग्रह होता, काय काळ होता तो. भारावलेले दिवस होते ते. घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा आणि 24 तास देवासमोर नंदादीप ठेवायचा. राहिलाय का आता? किमान 4 दुपटी शेपट दावणीला असायची. शेपट म्हणजे जनावर. किमान 4 तरी दुपटी शेपट दावणीला असायची आणि दही दूध तूप लोण्याची कधीच कमी नसायची. वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा. वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा आणि पूर्वजांचा तो जुना वाडा घट्ट नाती विणायचा. एकमेकाची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची. बनेन बदली व्हायची कधीतरी. एकमेकाची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची आणि स्वतःच्या पायातली चप्पल लिहून बहीण अनवाणी चालायची. कसलं प्रेम होतं. आजी आजोबांच्या माघारी गैरसमज वाढत गेले. जुने माणसं जसे जसे काळाच्या पडद्याआड जाऊ लागले तसं तसं कुटुंब व्यवस्था बदलू लागली. आजी आजोबाच्या माघारी गैरसमज वाढत गेले. सख्खे भाऊ एकमेकाची उणी दुनी काढत गेले. कालपर्यंत आपलं माणूस एकमेकाला परख झालं आणि वैयक्तिक स्वार्थापोटी बंधुप्रेम पारख झालं. एकाच वाड्यात 2 चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला. एकाच वाड्यात 2 चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला आणि आपला घास प्रत्येक जण मांडी आड खाऊ लागला. आता सारखं वाटतं पुन्हा पंगत जेवायला बसेल काय. आता सारखं वाटतं पुन्हा एकत्र पंगत जेवायला बसेल काय आणि घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय. घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय. काय अवघड वाटलं या कवितेत सांगा. परंतु त्या काळात ती कविता घेऊन गेली. याच्यानंतर माझी दुसरी कविता 2 मिनिटाची. ही कविता, या कवितेचा जन्म सांगतो. कारण आमची प्रसूती कधी एसटीत होती, कधी जीपमध्ये होती, कधी कवीची प्रसूती कुठं होईल सांगता येत नाही. आणि मग ते लेकरू सगळ्यांना दाखवा वाटतं त्याला. असे तो आनंदच वेगळा असतो. आपल्याला झालेलं लेकरू लोकांनी पाहावं आणि त्याला चांगलं म्हणावं हे प्रत्येकाला वाटतं का नाही. आणि म्हणून तसंच कवीचं आहे. कवीचं मगाच सरांना सांगितलं की हे आमचे अपत्य आहेत आणि याच्यामध्ये हम दो हमारे दोची आठ नाही. आम्हाला किती जन्माला घालता येते. त्यातले काही चांगले निघतात, काही वाईट निघतात, काही अंगलट येतात, परंतु जन्माला किती घालता येते. मदत नाही लागत. या बाई टोम ना बघा. आम्हाला वैयक्तिक प्रसूती करता येते. त्याला कोणाच्या नर्सिंगची गरज नाही किंवा सहकार्याची गरज नाही. तर ऐकूया मी माझ्या प्रवासात लिहिलेली ही दुसरी कविता. कवितेचं नाव आहे कसं होतं कसं झालं. म्हणजे आमच्या काळात कसं होतं आणि आता कसं झालंय. तर आमचा काळ कसा होता हे मी ऐकवतो. आज उगीच माझ्या बसल्या बसल्या मनात आलं
आज उगीच माझ्या बसल्या बसल्या मनात आलं, आणि आमच्या काळी कसं होतं त्याचं आता कसं झालं. आम्ही अनुभवलेला काळ किती आबादानी होता, आम्ही अनुभवलेला काळ किती आबादानी होता, आणि आपल्या जागी प्रत्येक जण खूप समाधानी होता. सार्वजनिक सण उत्सव कधीच नाही टळायचा, आणि एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही शेजार धर्म पाळायचा. बंद दाराची संस्कृती आता, सहवासाची भक्ती नाही. पुण्याला तर मला येड्यावणी झालं. सगळ्या लांड्याच्या अड्ड्यात, आता मी ऑफिसर होतो पण मला कधी घालावं वाटली नाही अजून, परंतु ते संस्कृतीच तशी, आणि दार पटकन लावून घेते तो, पुन्हा एकमेकाचं तोंड बघायचं नाही, काही नाही. बंद दाराची संस्कृती आता, सहवासाची भक्ती नाही, आणि शेजाऱ्याला बोललंच पाहिजे अशी कुठेच सक्ती नाही. उन्हाळा हिवाळा पावसाळा वेळेवरच यायचा, आणि ती नको नको म्हणेपर्यंत खूप पाऊस व्हायचा. पगार कमी होता तरी तेवढे पैसे पुरायचे, आणि 300 रुपये पगारातले 100 रुपये उरायचे. 10 रुपयात पिशवी भरून सगळा बाजार व्हायचा. 10 रुपयात पिशवी भरून सगळा बाजार व्हायचा, आणि हॉटेलमध्ये 1 रुपयात राईस प्लेट खायचा. मी खाल्लेला आहे. माझ्या लग्नामध्ये 150 रुपये ग्राम सोनं होतं. खोटं वाटेल तुम्हाला, 150 रुपये ग्राम म्हणजे 1500 रुपये तोळा, परंतु पैसेच नव्हते हो. 1500 रुपये आणायचे कुठून, 300 रुपये पगार. दूध ताक शेक पाणी विकत घ्यायची गरज नव्हती, आणि महागाईच नसल्यामुळे भत्ता घ्यायची गरज नव्हती. कितीही डीए वाढला तरी आता तेवढ्यात भागत नाही, कितीही डीए वाढला तरी आता तेवढ्यात भागत नाही, आणि 70,000 पगार असून मिठाला पीठ लागत नाही. मुलगा कळता झाला की तेव्हा लगेच सोयरीक यायची. बघा दिवस कसे. मग आमचा तर बालविवाह 14 वर्षाची होती, लग्न झालं तेव्हा जान्हवी 14 वर्षाची होती. मला 2 लेकरं झाल्यावर नोकरी लागली. अशी आख्यायिका आहे आमची. भयंकर वनवास काढला तिनं. आता मी कधी कधी ते दिवस आठवल्यावर रडतो गच्चीवर जाऊन, की मी तिला किती छळलं म्हणून. ते तिला खरं वाटत नाही, परंतु मी भावनिक होतो. मुलगा कळता झाला की तेव्हा लगेच सोयरीक यायची, आणि मिशी निब्बर होण्याआधी त्यांची लग्ने व्हायची. शिकल्या सवरल्या मुलालाही आता कुणी पुसत नाही, आणि पहिल्यासारखा नवरदेव शेवंतीला रुसत नाही. अहो काय नवरदेव रुसायचे म्हणताल पारावर. तुमच्याकडे शेवंती कुठं होती माहित नाही, पण मारुतीच्या पारावर शेवंती असायची, आणि समजूत काढता काढता परेशान लोक. एवढा रुसायचा नवरदेव, रुबाबच तसा होता. आता पुरी हुडकीत हिंडायले तो, पोराचे बाप राहायला का काढतो. आता शिकल्या सवरल्या मुलालाही आता कुणी पुसत नाही, आणि पहिल्यासारखा नवरदेव शेवंतीला रुसत नाही. आता मुलगी शोधण्याचं तरुण पण जाऊ लागलं, आणि एखादं दुसरं लेकरू मग 40 नंतर होऊ लागलं. पण ते रांगूस तर शाळेत जाऊस तर यांचं राम नाम सत्य नाही. अरे लेकरू कधी झालं पाहिजे, 20-22 ला तर लेकरू. मला पहिलं लेकरू 22 वर्षाला झालं, आता ते 37 वर्षाचं आहे. लेकर हाताखाली येतात ना पटकन. आता प्लॅनिंग असते सगळी, प्लॅनिंग नंतर मग लेकरू होतं. तर आता मुलगी शोधण्याचं तरुण पण जाऊ लागलं, आणि एखादं दुसरं लेकरू मग 40 नंतर होऊ लागलं. सगळ्या रोगावर पूर्वी एकच डॉक्टर असायचा. आमच्या काळात, आमच्या लहानपणी एकच डॉक्टर. सगळ्या रोगावर पूर्वी एकच डॉक्टर असायचा, आणि पेशंट कमी झाले तरी समाधानी दिसायचा. आता अवयवापेक्षाही स्पेशालिस्ट जास्त झाले, आणि पेशंट आडवा करून सुद्धा मेंटेनन्सने त्रस्त झाले. त्यांनाच कळना काय व्हायला. उजळणीचं तुमच्याकडे आलं आता. उजळणीच्या पाड्यापासून शिक्षण सुरू होत असे, उजळणीच्या पाड्यापासून शिक्षण सुरू होत असे, आणि एका एका धड्यातून व्यवहार ज्ञान कळत असे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळं पाठांतर कमी झालं, आणि नेटवर सर्च करून उत्तर लिहिणं सुरू झालं. आता पाठ झालं पाहिजे अशी कुठंच आठ नाही. आता पाठ झालंच पाहिजे अशी कुठंच आठ नाही, आणि 30 दाई 300 मास्तरालाही पाठ नाही. पोरांचं तर लांबच राहिलं. काय वास्तव आहे. तुम्ही एखादा डीएड गुरुजी आणा, माझ्या पुढे 30चा पाडा म्हणून 29चा मी दाखवितो खडखड म्हणून. आता पाठ झालंच पाहिजे अशी कुठंच आठ नाही, आणि 30 दाई 300 पर्यंत गुरुजीलाही पाठ नाही. कोणताही वाद तेव्हा विकोपाला जात नव्हता, आणि एखाद्या वेळी गेलाच तर गावातच मिटत होता. तालुक्याला एखादा दुसरा काळा कोट दिसायचा, म्हणजे वकील. तालुक्याला एखादा दुसरा काळा कोट दिसायचा, आणि पोलिसात आणि कोर्टात तेव्हा कुणीच जात नसायचा.
गावातल्या सरपंचापाशी तर भांडणं मिटायचे पाटलापाशी. आता छोटे भांडण सुद्धा न्यायालयात जाऊ लागले आणि एकाच केसला 4-4 मग लोक वकील लावू लागले. मोटारसायकल स्वप्नात नव्हती, सगळे पायीच चालायचे. 1972ला मी पहिली राजदूत पाहिली मोटारसायकल. तेव्हा साहेब मोटरसायकल बघितली नव्हती. आणि आमच्या गावामध्ये 72ला पाटलानं मोटरसायकल आणली गावच्या, आणि त्याचा वाडा शेवटच्या टोकाला असायचा गावाच्या, आणि त्यानं ती स्टार्ट करायची आणि त्याचा टर्र आवाज बघायला सगळं गाव बाहेर यायचं. इतकं कुतूहल होतं. मोटरसायकल स्वप्नात नव्हती, सगळे पायीच चालायचे आणि एकमेकाची भेट झाली तर थोडं थांबून बोलायचे. आता सगळे आपल्याच आयटीत म्हणजे कुणी आयटीत आहेत, कुणी आयटीत आहे. आता सगळे आपल्याच आयटीत एकमेकांना टाळू लागले आणि कुत्र मागं लागल्यासारखे सैरावैरा पडू लागले. भविष्याच्या चिंतेत आता प्रत्येक दिवस सरत आहे. भविष्याच्या चिंतेत आता प्रत्येक दिवस सरत आहे आणि कितीही बेरीज केली तरी खाली शून्य उरत आहे. आमचं संपत आलं आता. आमचं संपत आलं आता. आज ना उद्या अंत आहे, पण नव्या पिढीचं कसं होईल याची मात्र खंत आहे. नव्या पिढीचं कसं होईल याची मात्र खंत आहे. धन्यवाद. मला तुम्ही सहन केल्याबद्दल, मला ऐकल्याबद्दल